नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। मुलगी म्हटली की तिला बाबांचा खूप लळा असतो। आज जिला आपण भेटणार आहोत ती सुद्धा तिच्या बाबांची खूप लाडकी आहे। कधी एकदा बाबा कामावरून घरी येतात आणि मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळतो अशी आस तिला लागलेली असते। तिचा तिच्या बाबांवर खूप जीव आहे। तिचं नाव आहे आराध्या। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा। हाय हाय आलाले 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 आराध्या बसा। हाय हाय तू कुठल्या शाळेत जातेस? होलियांडर आणि तुझ्या टीचरचं नाव काय आहे? भावना टीचर। आणि तुझे फ्रेंड्स कोण कोण आहेत? विनिशा प्रत्यू दिया सिद्धी। आणि तुम्ही शाळेमध्ये काय करता? लिहितो अभ्यास करतात हो आणि खेळायला जातात आणि भांडतात मारामारी करतात। मग पेन्सिल कोणाला मारली होती? काय झालं होतं मला सांग सांग ना। त्याने मला धक्का दिला। कोणी? त्याने कोण तो? मुलग्याने। का मुलग्याने तुला धक्का दिला? नाही माहित। मग तू काय केलंस? मी मारली तिला काय मारलंस? पेन्सिल। कशी मारलीस? ही बघ ही पेन्सिल आहे, ही कशी मारलीस त्याला? अशी दाखव। दोन हा कशी अशी मारली दाखव। मग तो रडला आणि मग काय झालं? मग टीचरनी बोलवलं तुला? काय बोलली टीचर? मला इथं नाही। मग तू काय बोललीस? ठीक आहे बोलली। ठीक आहे। आणि त्या मुलाला काय बोललीस? सॉरी बोलली। अय गो असं सॉरी बोललीस तू? मग परत नाही मारलं ना? आणि परत त्यांनी त्रास पण नाही दिला ना? येस मला माहितीये, म्हणजे गुंडी आहेस तू है ना? हो की नाही? ही तुला दमलेल्या बाबाची कहाणीचं गाणं येतं? एकदा मला सांग ना। आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघुमाला करी लुकलाची वारी, रोज सकाळी सराजा गटांना बोले, गोष्ट सांगायची काल राहून गेले, जमलेच नाही काल मला येणे घडी, आज परी येणार मी वेळेवर घरी, स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ पेरी, खरा खुरा परीसाठी गोष्टी तरी परी, बांधीन मी थकलेला हाताचा जुलार, दमलेला बाबांची कहाणी तुला ना 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 ना, असा गेलो आहे बाळा पुला अडकून, आली तुला झोपेत असा पाहतो दुरून, असा कसा बाबा देवाला करायला देतो, लवकर जातो आणि उशिरा नाही येतो, एका घरी राहुनी मनामध्ये गोर, तुला तुझा बाबा नाही मला माझे पोर, बालपण गेले सारे तुझे विसरून, गोरे काय तुझा माझा ओंजळी मधुर, जरी असे तुझा ओठी माझ्यासाठी हसे, नजर येत तुझा काही अनोळखी दिसे, तुझ्या जगातून बाबा हारवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग, तुझ्या जगातून बाबा हारवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग, सासुरांना जाता जाता उपरटामध्ये बाबासाठी येईल आता पांडोळामध्ये, ना 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 ना। सलील दादा यू हॅव टू लिसन टू हर, सुपर म्हटलेलं आहे, जोरदार टाळ्या। ये किती मस्त। तर हे होतं दमलेल्या बाबाचीचं ब्रेथलेस वर्जन बाय आराध्या। ये किती छान म्हटलंस ग, कोणी शिकवलं तुला हे गाणं? मम्माने शिकवलं। आणि तुला हे असं वाटतं का की बाबा सकाळी तुझे शूटिंगला जातात आणि मग रात्री येतात, मग तुला आठवण येते का बाबांची? हो मग बाबा कधी जातात आणि कधी येतात? तुला भेटतात का बाबा? भेटतात हो। आणि तू गेलीस त्यांच्यावर शूटिंगला? कधी गेलेली? खूप दिवस झाले। कोणाला भेटलीस? टकलू काकांना। टकलू काकांना? काय बोलले टकलू काकांना? मेकअप करून द्या। मग ते काय बोलले? त्यांनी बोलला मुंबईला आलो तेव्हा करून देईल। अच्छा, म्हणजे तेव्हा त्यांनी केलाच नाही? त्या टकलू काकांनी तुला उल्लू बनवलं? टकलू काकांनी मला फसवला। हो असं केलं? अच्छा, तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहेस? हाँ सांग।
आता ती मला एक सिक्रेट सांगणार आहे, आराध्याचं टॉप सिक्रेट. सांग. हा हा ये बोला. हाँ हाथी को हाँ. पेड़ पर बंदर दिखा. हाथी ने बोला, क्यों बंदर भाई, क्या आप मेरे मित्र बनोगे? बंदर ने बोला, आप इतने बड़े हो, मैं इतना छोटा, आप मेरी तरफ पेट पर झूल भी नहीं सकते, तो आप मेरे मित्र कैसे बन सकते हो? हाथी खरगोश से मिला. हाथी ने बोला, क्यों खरगोश भाई, क्या तुम मेरे मित्र बनोगे? खरगोश ने कहा, आप इतने बड़े, मैं इतना छोटा, आप मेरी तरफ घर में घुस भी नहीं सकते, तो आप मेरे मित्र कैसे बन सकते हो? अगले दिन हाथी को लोमड़ी दिखी. हाथी ने बोला, क्यों लोमड़ी भाई, क्या तुम मेरे मित्र बनोगे? लोमड़ी ने कहा, आप तो इतने बड़े हो, मैं इतना छोटा, आप मेरे पाँव के नीचे आ गई तो मेरी चटनी बन जाएंगी. हाथी उदास हो गया. अगले दिन हाथी को दिखा कि सभी लोग भाग रहे हैं. हाथी ने लोमड़ी से पूछा, क्यों ऐसे भाग रही हो? लोमड़ी ने बोला, पीछे शेर है, वो हमको मार कर खाना चाहता है. फिर क्या हुआ? फिर हाथी ने कहा, मैं तुम्हारी मदद करूंगा. फिर सब दोस्त बन गए. ओ नाईस, गुड जॉब. किती मस्त स्टोरी सांगितलीस. ही स्टोरी तू बनवलीस? हो, छान स्टोरी बनवली ग. मला सांग, तुला मोठं होऊन काय बनायचंय? दादाच्या शाळेत जायचंय. दादाच्या शाळेत जायचंय मोठं होऊन. सो क्यूट. नमस्कार. नमस्कार. कसली गोड आहे आराध्या, आणि किती छान गाणी म्हणून दाखवली, गोष्टी सांगत होती, हो की नाही? मज्जा आली ना? आणि ती ब्रश पण करते. हो. आणि तिला आईस्क्रीम खूप आवडतं, बरोबर? येस. आराध्या आयुष्यात आल्यानंतर काही बदल झाला का? खूप बदल झाला. काय झालं नेमकं, काय वाटलं? म्हणजे परिस्थिती बदलली. आधी स्ट्रगल पिरियड, खूप स्ट्रगल होतं, पण आता एवढं नाही राहिलंय. ती आल्यानंतर सगळं भरभराटीत गेलेलं आहे. आई मी जेव्हा प्रेग्नंट होती ना, नंतर आराध्या झाली, तर विशालने आराध्या झाली तर मुलगी झाली म्हणून सगळे लोक बोलले की डॉक्टर लोक वगैरे, म्हणजे पहिलं बघितले की मुलगी झाली तर एवढे खुश झाले. आणि जशी आराध्या झाली तर विशालनी पहिले टाळी वाजून बघितली की ही व्यवस्थित आहे की नाही आहे, हिला ऐकायला नाही, पण ती हसायला लागली. आणि नंतर विशालने एवढी मिठाई आणि पैसे वगैरे खूप लोकांना, नर्सेस वगैरे सगळ्यांना दिले, तर ते लोक खूप खुश झाले की आम्ही बघितलं ही मुलगी झाली तर एवढे वडील खुश आहे, आई वडील. ती मोठी होऊन कुठल्या क्षेत्रात जावं असं तुम्हाला दोघांना वाटतं? त्याचं बंधन नाही घातलंय आम्ही आत्तापासूनच. तिला आपण बोलायचं की डॉक्टर बन, इंजिनियर बन, ॲक्टर बन, पण तिची इच्छा वेगळी असली, जसं आमच्या बाबतीत झालंय. ते नको व्हायला. आई वडिलांना वाटायचं शिकला पाहिजे मुलगा, खूप काय वेगळं केलं पाहिजे. पण माझी ओढ या क्षेत्राकडे आधीपासून, थिएटर, मग नंतर ॲक्टिंग, डिरेक्शन, प्रोडक्शन. मग तुम्ही या फील्डमध्ये आलात, पण तुम्हाला वाटत नाही की हिने या फील्डमध्ये यावं? असं काही नाही. ती आली तरी माझा विरोध नसेल, आणि तिने वेगळं क्षेत्र निवडलं तरी सर्वस्वी तिच्यावर डिपेंड. कारण मी तिला विचारलं तुला मोठं होऊन काय व्हायचंय, तर दादाच्या शाळेत जायचंय असं तिने मला सांगितलं. म्हणजे ती आहे बहुतेक सध्या दादाच्याच शिक्षणामध्ये- शाळेत. अच्छा. तिचा एक किस्सा असा आहे की एकदा मी एक शूटिंग करत होतो. त्या शूटिंगमध्ये एक वडील लहान मुलीला घेऊन आईस्क्रीम खाऊ घालतात, आणि ती हिरोईन बघून आपला तो पास्ट हे करते. तर तिथे त्या मुलीशी कुणी एकरूप होत नव्हतं. ती माझ्याशी छान खेळत होती. मग तो रोल मीच केला. मी त्या मुलीला कडेवर घेतलं, आईस्क्रीमच्या गाडीवर गेलो, तिला आईस्क्रीम खाऊ घालतोय. त्यानंतर तो जेव्हा टेलिकास्ट झाला तेव्हा आराध्याने बघितला. आणि मी घरी आल्या आल्या मला बोलतं, ती कोण होती मुलगी? म्हटलं कुठली? ती मगाशी बघितली मी आईस्क्रीम खायला, तू तिला घेऊन गेलास. म्हटलं अगं ते शूटिंगमधलं होतं, इकडे. आणि एक फाटका दिला. याच्यानंतर कुठल्या मुलीला घ्यायचं नाही जवळ. सो क्यूट. आपण आपल्या बाळांच्या बाबतीत खूपच हळवे असतो. मग असे काही इन्सिडेन्सेस होतात की तेव्हा आपल्यालाही सावरणं मुश्किल होऊन जातं. असं काही तुमच्या बाबतीत घडलंय का? हां, कालचीच गोष्ट झाली आहे. काल आम्ही मॉलमध्ये गेलो आणि शॉपिंग वगैरे झालं, आणि विशालनं ट्रॉलीमध्ये सामान होतं, तर ही पण बसलेली होती. तर विशाल बोलले सगळं सामान डिक्कीमध्ये ठेवलं विशालने, आणि हिला ट्रॉली थोडी साईडनी सरकवली, आणि आराध्या तुला मी इथेच ठेवणार. तर आराध्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तेव्हा.
हा बाबा का असं केलं तुम्ही? त्यानंतर ती तिथून बघते माझ्याकडे आणि मग तुम्ही मजेत बोलला तिला? मी गमतीत केलं तिला की आराध्या ट्रॉली आता इथेच ट्रॉली सोबत तुला हे लोक नेणार, मी निघालो. ती तिथून माझ्याकडे हळवी होऊन डोळ्यात टचकन पाणी होतं आणि नंतर ही तिच्या जवळ गेली, जवळ घेतलं, पण तिचं तरी तिथून होतं की बाबा तू ढकललं ना, तू ये मला घ्यायला. असं झालं काल? तुझ्या आई बाबांनी गंमत केली तुझी? आता आपण त्यांची गंमत करूया. ओके, मी त्यांना रॅपिड फायरचे काही प्रश्न विचारेन आणि ते बरोबर आहेत का चुकीचे आहेत तू मला सांगायचं. हा, व्यवस्थित उत्तरं देत आहेत का. आता आपण दोघी एक टीम, येस, आणि आई बाबा एक टीम. हा, स्टार्ट करायचं. ये, पहिला प्रश्न बाबांसाठी आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अगदी सुरुवातीला कुठल्या रंगाचे कपडे तुम्ही हिला घेतले होते? हिला सगळ्यात आधी पिंक कलरचा ड्रेस घेतला होता. राईट. लक्षात राहतात या काही गोष्टी, खूप स्पेशल असतात. आणि इथे एकदम छोटीशी परी आहे, त्यामुळे आता हे सगळं लक्षात असेलच, हो की नाही? पण जेव्हा तू मोठी होशील आणि हा कार्यक्रम पुन्हा एकदा बघशील तेव्हा तुला आठवेल, अरे मी अशी दिसलते, अरे मी असं करत होते. त्यामुळे स्पर्श वात्सल्याचा मला असं वाटतं की हा आपल्या सगळ्यांसाठीच एक अनुभव आहे आणि पुढे मोठी होऊन जेव्हा हे ती बघेल तेव्हा तिला खूप मज्जा येईल, हो की नाही? येस. हिचा आवडता रंग कुठला? पिंक. पिंक. येस, हे दिसतच आहे ह्याच्यावरून. हो, सगळंच पिंक आहे. पिंक पण पिंक. आय नो, मुलींना पिंक आवडतं आणि मुलांना ब्लू आवडतं. हिचं वजन किती आता? आता हिचं वजन 16 किलो. आई, राईट. बाबांना बरंच माहिती आहे. आता जस्ट केलंय. अरे रे, उंची घ्यायला पाहिजे होती मी. आईचे प्रश्न चालू होतील आता. हिला बारशाला कुठली 3 गिफ्ट मिळाले होते? तिला कानातले, अंगठी आणि चाळ. सो स्वीट. हे अगदी टिपिकल आहे ना, सगळ्या लहान मुलांना हे अगदी मिळतंच. ही शाळेत गेली होती, ती तारीख कोणती? पहिल्यांदा शाळेत गेली तेव्हा? 17 जून. राईट. हिचा प्रश्न होता, तुम्ही का उत्तर दिलं? असं ते तुम्हाला कळलं, हिच्या लक्षात नाही. हे बघ, चीटिंग करतायत दोघं, पेपर फोडतायत बाबा. नेक्स्ट प्रश्न आईसाठी. हिच्याकडे एकूण किती ड्रेसेस आहेत? भरपूर आहे, तर लिमिटच नाहीये. आकडा सांग ना. तुम्हाला माहिती आहे ना? मला माहिती. असं नाही करायचं. हे काय चाललंय? आईच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर बाबा देत आहेत आणि बाबांना सगळं माहिती आहे आणि ते महिनाभर बाहेर असतात. आई किती असतील एक साधारण आयडिया द्या, मग मी बाबांकडनं ते विचारून घेते परत. 60 वगैरे असेल. 60? कपाटच तिचं 60 वगैरे असतील. असतील. असतीलच पूर्ण. अख्खं कपाट आहे तिच्यासाठी. अख्खं कपाट भरलेलं आहे तिचं. अरे यार, मला असं वाटतं की हा शो इतका पॉप्युलर व्हायला लागलाय की आई बाबांना साधारण आयडिया असते की मी काय विचारणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी जायच्या आधीच त्यांनी सगळा होमवर्क करून ठेवलेला असतो. वजन किती, उंची किती, सगळे किस्से तयार करून ठेवलेले असतात. पण आम्ही वजन उंची नव्हती. नमस्कार. आपण जे माध्यम पुढचं खेळणार आहोत त्याला होय किंवा नाही असं म्हणतात. मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, तुमच्याकडे साईन्स आहेत, तर त्या प्रश्नावरचं उत्तर होय किंवा नाही असं असेल. खेळता खेळता आराध्याला ओरडा दिलाय का? सगळे होय म्हणजे एवढे ओरडतात तिला सगळे. मावशी बोला, सांगा. नेहमी तिला जर असं खेळत असेल काही आणि जर ह्या दोघांचं ऑलमोस्ट भांडण होतं, दादाचं आणि ताईचं, तर त्याच्यामुळे मग ओरडा बसतो. दोघांपैकी कुणाला तरी एकला तर जास्त आराध्याला, कारण छोटी आहे. आणि तिला कोणी फटका दिलाय का? फटका अरे तर काय सगळे होय होय, काय चाललंय काय? छोटस पिल्लू माझं ओरडताय, मारताय. दादा बोल, फटका दिलास तू तिला? हो, दिला होता. का रे, का फटका दिलास तू तिला? मी नाही, हा. विशाल काकांनी. विशाल काकांनी का फटका दिला होता? काय माहिती, ती फक्त मागच्या रूम मध्ये गेली होती आणि त्यांनी तिला मारलं. पुढचा प्रश्न. हिच्यासाठी हिचे आई बाबा कधी नाचलेत का? अरे वा, सगळ्यांची उत्तरं सॉलिड आहेत हा एकदम. कधी? काका? हिच्या पहिल्या वाढदिवसाला हिचे आईबाबा तर नाचलेच आणि सगळेही नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळे खूप नाचलो आम्ही. जल्लोष होता त्या दिवशी. जबरदस्त एकदम. खूप आनंद झाला ना? खूपच, आणि खूपच. मुलगी आली म्हटल्यावर तर अजूनच घरामध्ये मजा आली अत्यधिक असेल. अत्यधिक खूप मजा आली. आम्ही सगळे खूप खुश आहोत त्या निमित्तानं. थँक्यू. पुढचा प्रश्न.
आराध्याचे आई बाबा तिच्यावर चिडचिड करतात का? विचार करतायत सगळे. तुम्हाला होय का वाटतंय सांगा. आराध्या जरा चंचल आहे म्हणून ते ओरडतात तिला. मी म्हणजे असं खूप वेळा पाहिलंय म्हणून बोललो. तुला नाही ना पूर्ण मिळालं? नाही, मला नाही. मी बाहेरच आहे ना म्हणून म्हणजे असं बघतो कधी कधी. मग तुला तुझं लहानपण आठवतं? तेच झालंय माझ्यासोबत पण लहानपणी. स्पर्श वात्सल्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचंही मन मोकळं करून घेतलेलं आहे. मुलांसाठी एखादी गोष्ट करावी लागली तर ती तुम्ही कराल का? होय. त्यामुळे आई बाबांना इथे नॉनस्टॉप कच्चा पापड पक्का पापड म्हणायचं. प्लीज. कच्चा पापड पक्का पापड, 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 कच्चा पापड. वा, विशालजी जिंकले! क्या बात है! पण तुम्ही पापड नाही हो दिला, तुम्ही एकदम पक्के खिलाडी आहात. अशीच मजा मस्ती सुरू राहणार आहे आणि गेम मध्ये तर खूपच मजा येणार आहे. तेव्हा आपण खेळणार आहोत एक छानसा गेम आणि आराध्याला जिंकून देणार आहे तिचे आई बाबा झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. तर तुम्ही बघताय की इथे 2 वेगवेगळ्या रंगाचे बॉल्स आहेत. समोर एक प्लेट ठेवलेली आहे. तर तुम्हाला वेगवेगळे रंग इथे सेग्रिगेट करायचे आहेत. पण ट्विस्ट असा आहे की हाताने नाही तर फुंकर मारून. यासाठी तुम्हाला मिळणार आहेत 2 मिनिटं. तर जितके जास्त बॉल्स तुम्ही सेग्रिगेट कराल तेवढे जास्त तुम्हाला पॉइंट्स मिळतील आणि तुम्ही आराध्याला जिंकून देणार आहात झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. कळलाय गेम तुम्हाला? आपण सुरुवात करायचा. आई कमॉन, तुला काय वाटतं कोण जिंकणार? बाबांचं पारडं जड झालंय. आपण सुरुवात करूया. युअर टाइम स्टार्ट्स नाव. शेवटची 10 सेकंड आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. वा, मस्त. आई क्या बात आहे. बाबांची दमछाक झाली ना? हो. आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. आई जिंकली आहे. आईनी आराध्याला मिळवून दिली आहे झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. झाली? ओ, आराध्याला तर खूपच मजा आली आहे. आय एम शुअर तुम्हालाही आली असेल. तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि हो, तुमच्या मुलांना जर या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ID आहे sparsh.vatsalyacha@gmail.com आणि त्यांचे फनी व्हिडिओज नक्की पाठवा. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.